अजित पवार सध्या बोलतायत, ते काय आवाहन करतायत आपण पाहूया। सरसकट पडला आणि काही आमच्या पुणे शहरात म्हणजे धरणाच्या बाहेरच्या बाजूला त्या भागामध्ये फ्री कॅचमेंट एरिया जिथं असतो तिथं 5 इंच 6 इंच अशा प्रकारचा पाऊस पडला। मी आता सतत सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलतो, हवामान खात्याशी पण बोलतोय। त्यांनी सांगितलं की दादा गेले 4-5 दिवस पाऊस असल्यामुळे जमीन कोरडी असेल तर पाऊस पडल्यानंतर पाणी शोषून घेण्याची जमिनीची तयारी असते। आता जमीन सगळी गेले 2-3 दिवसाच्या पावसामुळे ओली आहे। पुण्यामध्ये बहुतेक ठिकाणी डांबरीकरण आहे, काँक्रिटीकरण आहे, पेवर आहे। त्याच्यामुळं जे पडलेलं पाणी आहे हे ओढ्या नाल्यांच्याकडनं नदीला, नदीकडनं धरणामध्ये अशा पद्धतीनं जात असतं आणि त्यामुळं वरचा पाऊस आता आपलं खडकवासला धरण हे अवघं 2.25 TMCचं आहे, परंतु वरच्या भागातच 8 इंचापेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळं एकदम 3 TMC पाणी त्याच्यात आलं। आम्ही एक कटाक्षाने बघितलं की रातोरात धरणाचं पाणी सोडायच्या ऐवजी पहाटे धरणाचं पाणी सोडण्याचा प्रयत्न आम्ही केला, जेणेकरून नागरिक थोडेसे उजाडल्यानंतर त्यांना पण ते सोयीचं व्हावं अशा प्रकारची खबरदारी त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे। शाळांना तर ताबडतोबच सुट्ट्या जाहीर केल्या, ह्याही गोष्टी झालेल्या आहेत। आता काही भागात सखल भागामध्ये पाणी साठतं। आता सगळीकडेच पाऊस पडल्यामुळं नदीचं पाणी वाहून नेण्याची जी क्षमता आहे त्याच्यात नदीच्या दोन्ही बाजूला पडणारा पावसाचं पाणी, ओढ्या नाल्यांनी येणारं पाणी आणि वरनं धरणं भरत आल्यामुळं धरणाचं ओव्हरफ्लोचं पाणी, असं सगळंच पाणी तिथं एकत्र आल्यामुळं त्या पाण्याची पातळी वाढली आणि काही सखल भागामध्ये पाणी गेलंय। ही गोष्ट मी नाकारत नाही, परंतु त्याच संदर्भामध्ये आता नियंत्रण कक्षातनंच मी बोलत असल्यामुळं माझ्याकडं साधारण 5 दिवसाचा म्हणजे 24 तारखेचा, 25 तारखेचा, 26 तारखेचा, 27 तारखेचा, 28 तारखेचा अशा पद्धतीचा अंदाज आहे। त्याच्यात काही ठिकाणी काल तर रेड अलर्ट होता, ऑरेंज अलर्ट होता, येलो अलर्ट होता, ग्रीन होता। आता आज मात्र ऑरेंज अलर्ट आहे। पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, तुमचा रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा अशा पद्धतीनं आहे आणि येलो ठाणे, पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग असा आहे। बाकीचा मग येलो आहे ते गडचिरोली, चंद्रपूर, त्याच्या संदर्भातलं गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा हे येलोमध्ये आहेत आणि बाकीचे मधले ग्रीनमध्ये आहेत। अशा प्रकारची परिस्थिती ही उद्याच्याला राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे। पुढील 5 दिवसाचा अंदाज त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। 27ला पुन्हा शनिवारी पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि सिंधुदुर्ग ह्याच्यात येलो दाखवलेला आहे, येलो अलर्ट। आणि इकडं पण गडचिरोली, चंद्रपूर, तुमचा भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा हे उद्या पण येलो अलर्टमध्येच दाखवलेले आहेत। परवा पण हा सगळा भाग येलो अलर्टमध्येच दाखवलेला आहे आणि रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी हे पण येलो अलर्टमध्ये दाखवलेले। अशा प्रकारची परिस्थिती आहे। कधी कधी अचानक पाऊस धो-धो कोसळल्यानंतर अशी प्रकारची परिस्थिती निर्माण होते, परंतु पुण्याचे लोकप्रतिनिधी आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे पण तिकडून लक्ष ठेवून आहोत, आम्ही पण लक्ष ठेवून आहोत। आता मी तुमच्याशी बोलल्यानंतर इथून तातडीनं पुण्यालाच जाणार आहे। पुण्यामध्ये विभागीय आयुक्ताला अलर्ट केलंय, कलेक्टरला, PMC कमिशनर, PCMC कमिशनर, त्यांचे ॲडिशनल कमिशनर, पोलीस कमिशनर, ज्या ज्या सरकारी यंत्रणा आहेत, ज्या ज्या कॉर्पोरेशनच्या यंत्रणा आहेत, जिल्हा परिषदेच्या यंत्रणा आहेत, त्या सगळ्यांना सकाळपासून त्या बाबतीमध्ये अलर्ट केलेले सगळे आपापल्या ठिकाणी आहेत। एकता नगरमध्ये तर स्वतः माधुरीताई मिसाळ आणि राजेंद्र भोसले आयुक्त ते सगळे आहेत आणि काही नियंत्रण कक्षातनं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतायत, काही ऑन दी स्पॉट जाऊन प्रयत्न करतायत। आम्ही ॲम्ब्युलन्स असतील, तुमच्या हे फायर ब्रिगेड असतील,
किंवा तुमचे महावितरण कंपनी आपली विजेच्या बद्दलची कंपनी असेल, त्या सगळ्यांना त्यांची खबरदारी काळजी घ्यायला सांगितलेलं, आम्ही सतत ह्या सगळ्यांच्या संपर्कात आहोत. दादा, पण अशी अचानकपणे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. जलसंपदा खातं आणि पुणे पालिकांचं काही समन्वय नव्हतं का? हे सरकारचं अपयश आहे असं खासदार म्हणतात. झालं ते कुणी काय म्हणावं त्याला महत्व नाही देत मी. आज माणसं अडचणीमध्ये आहेत, पाण्यामध्ये आहेत, त्यांना बाहेर काढणं हे जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामुळं हे टीका टिप्पणी करण्याचं आणि कुठंतरी काहीतरी आम्हीच फारच हुशार आहोत असं दाखवण्याची ही वेळ नाही. ह्याच्यामध्ये सगळ्यांनी शांत डोक्यांनी आपला असणाऱ्या नागरिकांना, सगळ्या जे पाण्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना मदत करणं हे गरजेचं आहे. आणि मी सुरुवातीला सांगितलं, पुन्हा पुन्हा तुम्ही कसं काय विचारता की धरणाच्या वरच्या एरियामध्ये 8 इंच पाऊस पडला, धरणाच्या खालच्या एरियात 5 इंच पाऊस पडला, असा एकत्रपणे तो पाऊस पडलेला असल्यामुळं आणि धरणांची परिस्थिती पहिली 50%च होती. आपण साधारण 75% धरणं झाल्यानंतर पाणी सोडतो. जसं आता तुमच्या समोर कोयना 75% झाल्यानंतर 10,000 क्युसेसने पाणी सोडायला सांगितलं. आता आम्ही कटाक्षाने, आता दिवस उजाडलेला, आता 10 वाजून गेलेले आहेत, पावणे 11 वाजलेले आहेत आणि त्याच्यामुळं आता धरणातलं पाणी पूर नियंत्रणाच्या दृष्टिकोनातनं सोडून धरणामध्ये देखील पाणी अजून कसं मावेल अशा प्रकारचा जलसंपदा विभागाचं नियोजन चाललेलं आहे. त्याच्यामध्ये कपोले, गुणाले हे सगळे जे काही अधिकारी आहेत ते अधिकारी पण लक्ष ठेवून आहेत. दादा, पुण्याचे लोक असं म्हणतात की नदी सुधारचं जे काम आहे ते सुरू आहे आणि त्यामुळे शहराबाहेर हे पाणी जे आहे ते मी सांगू का, आता प्रत्येक जण जो म्हणेल त्या गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात. मी मगापासून तुम्हाला सांगतो की वरनं सोडलेलं 45,000 क्युसेस पाणी आणि पुण्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळं दोन्ही बाजूने आलेलं नदीचं पाणी, कारण बाकीच्या ग्रामीण भागामध्ये किंवा इतर भागामध्ये जमिनीमध्ये पाणी मुरण्याची जशी प्रक्रिया होती तसं आपल्या पुण्यामध्ये किंवा शहरी भागामध्ये मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, तिथं एक तर इमारती झालेल्या आहेत. त्याच्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी इमारतीमध्ये खाली पेवर टाकले जातात, कॉन्क्रिटीकरण केलं जातं आणि रस्ते डांबरीकरण आणि कॉन्क्रिटीकरण असतात. त्याच्यामुळे पाणी मुरण्याची जी प्रक्रिया आहे ग्राउंड मर्यादित राहिलेली आहेत. बहुतेक ठिकाणी कॉन्क्रीटच्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. तरी आपल्या पुण्यात त्या मानाने म्हणजे ह्याचा फॉरेस्टचा एरिया, डिफेन्सचा एरिया, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा एरिया, असा मोकळा एरिया हा मोठ्या प्रमाणावर आहे. आपण साधारण आपली वेगवेगळ्या टेकड्या बघितल्या, तळजाई वगैरे, त्या भागामध्ये देखील तशा ग्रीनरी आपल्या पुण्यामध्ये आहे. तिथं मात्र पाणी मुरण्याची प्रक्रिया होती आणि अशी या प्रकारची एकंदरीत आजची परिस्थिती. तर पुण्याच्या पूर परिस्थितीवरती सध्या अजित पवार बोलत होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.